संसदेमध्ये दिलं। ज्या दिवशी संसदेत त्यांनी भाषण केलं संविधानावर, त्यांनी सांगितलं की संविधान खूप चांगलं आहे किंवा खूप वाईट आहे, मी हे म्हणत नाही, परंतु याला लागू करणारे लोक किती चांगले आहेत त्याच्यावर या संविधानाचा चांगलेपणा आणि वाईटपणा हे अवलंबून आहे। आणि त्यांचा ठाम विश्वास झालेला होता की संविधान सुद्धा आम्हाला न्याय देऊ शकत नाही। आणि त्याच गोष्टीमुळे त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला। आणि बघा, जेव्हा त्यांनी स्वीकार केला त्यानंतर त्यांनी झपाट्याने अख्खा भारत, जेवढे दिवस त्यांना मिळाले तेवढे दिवस त्यांनी बऱ्याच ठिकाणी सभा घेतल्या आणि लाखोच्या संख्येने लोकांचं धर्म परिवर्तन होऊ लागले। आणि अशाच अवस्थेत फक्त 50 दिवसाचं आयुष्य त्यांना भेटलं बौद्ध धर्मात गेल्याच्या नंतर। जर ते अजून जिवंत राहिले असते तर काय झालं असतं? तर काही विचारवंत असे म्हणतात की अर्धा भारत बौद्धमय झाला असता। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या भाषणात हेच म्हणलं होतं की त्यांनी असं म्हणून नाही दाखवलं, त्यांची इच्छा होती की सर्वांनी बौद्धमय व्हायला पाहिजे, कारण बौद्ध धर्म हा मानवता शिकवतो, याच्यामध्ये जातीभेद नाही, हे त्यांचं मन होतं, त्यांचा अभ्यास होता। आजच्या या प्रसंगी एवढे महान महामानव ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, अशा महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो। आपण त्यांनी दिलेल्या मंत्राला जागलं पाहिजे आणि आपण त्यांचे खरे